धुळ्यात शरद पवारांचं भाषण सुरू असताना बॅनर कोसळल्याची घटना घडली। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी सटाण्यात सभा होती। यावेळी शरद पवारांना आपलं भाषण आटोपतं ऐन प्रचाराच्या धामधुमीत अजित पवार प्रचारापासून दूर आहेत। मतदानाचा चौथा टप्पा संपल्यानंतर अजित पवार प्रचारात गैरहजर असल्यानं अजित पवार नक्की कुठे आहेत याची चर्चा सुरू आहे। अजित पवार प्रचारादरम्यान पावसात भिजल्यानं त्यांची प्रकृती बिघडली अशी माहिती आमदार अमोल मिटकर यांनी दिली आहे। चाकणच्या सभेत अंगात कणकण असतानाही अजित पवारांनी पावसात भाषण केलं। पाऊस सुरू असतानाही मंचावर बसलेले अजित पवार अजिबात उठले नव्हते। त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती अमोल मिटकर यांनी दिली। शिरूर लोकसभेच्या प्रचारार्थ महाराष्ट्रभर फिरल्यावर दिसतं की खरा शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंसोबतच आहे असं शरद पवार म्हणाले। त्याचवेळी राज ठाकरे आजकाल नाशिकमध्ये दिसत नाहीत असा चिमटाही पवारांनी काढला। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। दुसऱ्याचं मूल कडेवर घेणार नाही असं म्हणाले होते, आता खांद्यावर घेऊन नाचताय अशी टीका वडेट्टीवारांनी राज ठाकरे यांच्यावर महायुतीच्या सभांवरून केली आहे। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज ठाकरे यांची मुंबईतल्या दादरमध्ये सभा होतीये, त्यावरून वडेट्टीवारांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला। शिवसेना खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली। पार्टी चोरी करण्यास मोदींनी मदत केली आहे। पार्टी चोरांचे सरदार हे पंतप्रधान मोदीच आहेत। आता 4 जून नंतर भाजपचं अस्तित्व राहील का असा सवाल राऊतांनी उपस्थित केला। 4 जून नंतर ठाकरे आणि शरद पवार गटातील अनेक नेते इतर पक्षात जाणार असल्याचा दावा भाजप नेते मोहित कंबोजी यांनी केला। याबाबत ट्विट करताना त्यांनी पुन्हा खेला होबे म्हटले, तर त्याला दुजोरा देत शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी 4 जून नंतर महायुतीत लोंढा येणार असल्याचा गौप्यस्फोट केला। देशाचं संविधान कुणीही बदलू शकणार नाही। विरोधक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत असा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला। संविधान नव्हे तर विरोधकांचे पक्ष धोक्यात आलेत असा टोलाही त्यांनी लगावला। सांगलीचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी विश्वजित कदमांना अप्रत्यक्षरित्या इशारा दिलाय। माझं राजकीय आयुष्य बदलणारा माईका लाल अजून जन्माला आला नाही अशा शब्दात संजय काकांनी कदमांवरती नाव न घेता घणाघात केला। शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिंडोरीच्या सभेत भाजपचा चांगला समाचार घेतला। दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंच्या प्रचार सभेत कांद्याचा प्रश्न उपस्थित करत कोल्हेंनी कविता सादर केली। कवितेच्या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं। राज्यात अनेक ठिकाणी निकालापूर्वीच विजयी खासदार म्हणून बॅनरबाजी सुरू आहे। पिंपरीतही शिवसेना ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या विजयाचे बॅनर लागले। घासून नाही तर ठासून विजय अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कुणाचं यावर सुनावणी आता 15 जुलैला होणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या वेळापत्रकातून ही संभाव्य तारीख जाहीर करण्यात आली आहे। ओबीसी आरक्षणावरील सुनावणीची तारीख पुढे ढकलली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर 12 जुलैला सुनावणी होणार आहे।